सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्री क्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे पाहिले जाते. हा गड संत भगवान बाबा यांनी बांधला आहे. या गडावरती आपणास विठ्ठल मंदिर आणि पांडवांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषींचे मंदिर देखील पाहायला भेटते. तसेच जनार्दन स्वामी, भगवान बाबा आणि भीमसेन महाराज यांच्या सुद्धा समाध्या आपल्याला या गडावरती पाहायला भेटतात. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणी. तर या भगवानगडाविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, भगवानगड कसे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. भगवानगड हा महाराष्ट्र राज्यातील बीड व अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानालगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापट्टणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्री क्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. गडावर दिसणारी ही समाधी म्हणजे बाबूलाल महाराज पाडळीकर यांची होय. हे महाराज भगवान बाबांचे लहानपणाचे सवंगडी होते. तर बाजूलाच आपल्याला श्री हनुमंतरायांचे दर्शन देखील या ठिकाणी होते. आत्ता आपण भगवान बाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. त्याआधी आपण या गडाविषयी इतिहास पाहूया. या ठिकाणी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण धौम्यगड म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषींच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. या ठिकाणाला रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषी यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण होय. हे ठिकाण सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. गडावरील तळमजल्यामध्ये काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपण संत भगवान बाबा यांच्या समाधी स्थळापाशी येऊन पोचतो आणि या ठिकाणी येऊन आपण संत भगवान बाबा यांचे दर्शन घेतले आहे. आता आपण या ठिकाणावरून बाजूलाच असलेल्या एक प्राचीन दगडी बांधकामात असलेल्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर हे मंदिर कोणाचे आहे हे देखील आता आपण पुढे पाहूया. तर मंडळींनो, या ठिकाणी तळघरामध्ये आपल्याला भीमसेन महाराजांचे समाधी स्थळ पाहायला भेटतं. तर या ठिकाणी आता आपण दर्शन घेणार आहोत. दिनांक 19 जानेवारी 1965 या दिवशी भगवान बाबा यांचे निधन झाले. उत्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता. त्यामुळे भगवान बाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंग महाराज यांना गादीवर बसण्याची विनंती केली. परंतु भीमसिंग महाराजांनी आपली भगवान बाबांच्या गादीवर बसण्याची पात्रता नाही असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवान बाबांचे परम मित्र बाबूलाल महाराज पाडळीकर यांनी सोनोपंत दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यानंतर भीमसिंग महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवान बाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंग महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली.
व ते भगवानगडाचे उत्तराधिकारी झाले. तर मंडळींनो, आता आपण आलेलो आहोत विठ्ठल मंदिर मध्ये. तर या ठिकाणी आता आपण भगवान विठ्ठलाचे दर्शन घेऊया. विठ्ठल मंदिराचा सभा मंडप हा प्राचीन असून याचे बांधकाम घडीव दगडींमध्ये केलेले आपल्याला दिसून येते. अतिशय सुंदर असा हा सभा मंडप असून याचे हे कमानयुक्त काम अगदी पाहण्यासारखे आहे. तसेच हा सभा मंडप आपल्याला दुमजले असल्याचे या ठिकाणी दिसत आहे. सभा मंडपामध्ये आपण घंटानाद केल्यानंतर आतमध्ये जातो ते गर्भगृहामध्ये विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर सुंदर अशी आपल्याला समोरच विठ्ठलाची मूर्ती ही या ठिकाणी पाहायला भेटते. तसेच गर्भगृहाचे काम देखील आपल्याला सुरेख पद्धतीने संगमरवरी दगडात या ठिकाणी केलेले दिसून येते. या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊन पुन्हा आलो आहोत या मंदिराच्या सभा मंडपामध्ये. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर या मंदिराच्या सभा मंडपातील ज्या कमानी दरवाजे आहेत हे एकसारखे असून अतिशय देखणे आणि पाहण्यासारखे आहे. या ठिकाणावरून आपण येऊन पोचतो ते मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये. या परिसरामध्ये आपल्याला प्राचीन अशा ओऱ्या बांधण्यात आलेल्या दिसून येतात. या ओऱ्यांचे देखील खांब आपल्याला एकसारखे असून अतिशय सरळ दोरीमध्ये आपल्याला या खांबांची उभारणी केलेली दिसून येते आणि मंदिराच्या चहूबाजूनी आपल्याला या ओऱ्या या ठिकाणी बांधण्यात आल्याचे पाहायला भेटतात. हा आहे विठ्ठल मंदिराचा बाह्य भाग. आपण पाहत आहोत हा विठ्ठल मंदिराचा शिखराचा आणि कळसाचा संपूर्ण भाग. तर याच मंदिराच्या बाजूला आपल्याला या ओऱ्या पाहायला भेटतात. तर तुम्ही पाहू शकता अतिशय सरळ रेषेत या स्तंभांची उभारणी केलेली आपल्याला दिसून येते. हे पाहून झाल्यानंतर आपण मागील दरवाज्याने येऊन पोचतो ह्या मंदिराच्या भव्य दिव्य अशा मोकळ्या परिसरामध्ये. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोरच एक मंदिर पाहायला भेटते. तर या ठिकाणी आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर मंडळींनो, हे मंदिर आहे धौम्य ऋषींचे. तर या मंदिरामध्ये धौम्य ऋषींबरोबरच आपल्याला 5 पांडव आणि द्रौपदी यांची संगमरवरातील सुंदर अशा मूर्त्या देखील या ठिकाणी पाहायला भेटतात. तर मंडळींनो, आता आपण आलेलो आहोत एक भव्य दिव्य अशा सभा मंडपामध्ये. या सभा मंडपाचे बांधकाम नव्याने झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पण या सभा मंडपामधून पुढे चालत गेल्यानंतर आपण येऊन पोचतो ते श्री संत भगवान बाबा यांची बैठकीची जागा आणि बसण्याची जागा. तर या ठिकाणी आल्यानंतर जे एक आसन आहे या आसनावरती संत भगवान बाबा हे बसत होते. या ठिकाणी येऊन आपण या आसनाचे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत ते बाजूलाच असलेल्या एक अजून भव्य दिव्य अशा इमारतीमध्ये. तर या ठिकाणी काय आहे हे पाहण्यासाठी आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्यासोबत असेच राहा. आत्ता आपण पाहणार आहोत श्री संत भगवान बाबा यांचे वस्तू संग्रहालय. तर या ठिकाणी संत भगवान बाबा यांनी वापरलेल्या आपल्या जीवनातील काही वस्तूंचा संग्रह या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर समोर आपल्याला विविध प्रकारच्या तलवारी दिसतात. तर हा एक बैलगाडी म्हणू आपण, ही पण आपल्याला समोर दिसत आहे. आणि बाजूलाच या ठिकाणी जी पाणी साठवण्याची भांडी आहेत ती तांबे पितळेची भांडी देखील या ठिकाणी पाहायला भेटतात. तर विविध आकाराच्या समई देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर समोर काही ठिकाणी आपल्याला एक बंदूक देखील या ठिकाणी टांगलेली दिसून येते. तर अशा पद्धतीने संत भगवान बाबा यांनी आपल्या जीवनात वापरलेल्या काही महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत यांचे संग्रहालय या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येते. हे संग्रहालय पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत एक आता पुढील ठिकाणी, ज्या ठिकाणी जाऊन आपण एका समाधीचे दर्शन घेणार आहेत. तर ही समाधी कोणाची आहे ते पाहूया आपण.
अखंड दगडीशिळेत असणारे प्राचीन असे हे मंदिर म्हणजे श्री जनार्दन स्वामी यांचे समाधी मंदिर आहे. तर मंडळींनो, भगवानगडावरती आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांचे एक भव्य दिव्य असं मंदिर लवकरच उभारण्यात येत आहे. ते देखील आता आपण पाहायला चाललेलं आहे. तर ह्या ज्या मागे तुम्ही पाहू शकता ह्या ज्या दगडी आहेत ना, ह्या बाहेरून आणलेल्या दगडी आहे आणि ह्या कट करून संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर हे दगडामध्ये बांधण्यात येणार आहे. तर मागे मंदिराचं बांधकाम चालू आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिराचं बांधकाम कोणत्या स्टेजपर्यंत आहे ते आता आपण जाऊन पाहूया. या ठिकाणी आल्यानंतर घडीव दगडींमध्ये या मंदिराचे बांधकाम होत असल्याचे आपल्याला समोर दिसत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या दगडांना आकार देऊन आणि पॉलिश केल्यानंतर हा दगड त्या भिंतीला लावण्यात येतो. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं काम हे जोरात चालू आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे मंदिर पूर्ण होईल आणि एक अप्रतिम असं संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आपल्याला भगवानगडावरती पाहायला भेटेल. गडावरती अतिशय सुंदर अशी ही बाग या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण थोडा वेळ घालवल्यानंतर आत्ता आपण जाणार आहोत मंदिराचे जे प्रसादालय आहे. या ठिकाणी आपण आता प्रसाद घेण्यासाठी जाणार आहोत. प्रसादालयामध्ये आल्यानंतर तुम्ही समोर पाहू शकता की काही भाविक या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत. तर आपणही या ठिकाणी प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला हा अतिशय सुंदर असा आणि अतिशय स्वच्छ असा हा मंदिर परिसर या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटतो. या ठिकाणी कुठलेही कचरा, कुठलेही घाण आपल्याला दिसत नाही. अतिशय सुंदर रस्ते, सुनियोजित नियोजन, अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपण जर आत्तापर्यंत जर कधी पाहिले नसेल तर या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण सर्वांनी वेळ काढून एकदा तरी या ठिकाणी आलंच पाहिजे. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणी आणि या ठिकाणी भगवानगडाविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि भगवानगडावरतीच नव्याने ज्ञानेश्वर महाराज मंदिर उभारण्यात येत आहे, त्याविषयी पण आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.